नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, आयुक्तालय कार्यालयाकडून आपल्या मॅडम कडून खूप महत्त्वाचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे. विषय बघायचा अत्यंत महत्त्वाचा आहे. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत CSR सहकार्यासाठी सोबतच्या लिंकद्वारे गुगल फॉर्म मध्ये अंगणवाडी केंद्राची माहिती भरण्याबाबतचं महत्त्वाचं हे पत्र आहे. आणि गुगलवर माहिती कशी भरायची हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, तुम्ही हे परिपत्रक हे पाहू शकता. 4 मे 2026 चं परिपत्रक आहे. ग्रामीण असू द्या, शहरी असू द्या, सर्व अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना हे काम करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे. त्याची माहिती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वरती क्लिक करून माहिती भरू शकताय. आणि सर्वांनी ही माहिती भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. उपरोक्त संदर्भीय पत्र यासोबत जोडले आहे. त्यानुसार विषयांकित संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की डिसेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेत मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत अंगणवाडी केंद्राच्या सक्षमीकरणासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ज्याला आपण CSR म्हणतो, यांच्या माध्यमातून गुंतवणूक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. अंगणवाडी केंद्रे ही तळागाळातील सेवा वितरण महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तथापि अजूनही काही अंगणवाडी केंद्रामध्ये पायाभूत सुविधांची, स्वच्छतांची आणि पूर्वशालेय शिक्षण संचांची म्हणजे ECC लर्निंगची कमतरता दिसून येत आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या अंगणवाडी केंद्रांना तातडीने सुधारण्याची आवश्यक आहे अशा अंगणवाडी केंद्रांची निवड करून सोबतच्या लिंकद्वारे गुगल फॉर्म मध्ये खालील दिलेल्या बाबींची माहिती भरायची आहे. आता याच्यामध्ये बघा काय भरायचं आहे. आपल्याला अंगणवाडीमध्ये कोणत्या सुधारणा करायच्या आहेत हे त्याच्यामध्ये भरायचं आहे. शैक्षणिक साधनांची गरज आहे का हे देखील भरायचं आणि इतर पोषण जे आपल्याला आवश्यक आहे का ते देखील भरायचं आहे. तर ही लिंक बघा 7/5/2026 पर्यंत न चुकता माहिती भरण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी अशी अपडेट आपल्या समोर माधवी सरदेशमुख मॅडम, ज्या आपल्या आयुक्त आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, यांच्याकडून आलेले हे पत्र आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांना. याच्यामध्ये बघा ज्या काही आपल्या महत्त्वाच्या सुधारणा आहेत म्हणजे त्या सुधारणांची त्यांनी लिस्ट देखील दिलेली आहे. आपल्याला काय याच्यामध्ये आवश्यकता आहे म्हणजे आपल्या अंगणवाडीमध्ये आपल्याला कोणतं मटेरियल हवं आहे त्यांनी त्याची लिस्ट दिलेली आहे. त्यानुसार आपण ती माहिती भरून घ्यायची आहे. तर ताईंना माझ्या सर्व विनंती आहे की ताईंनो, फॉर्म भरण्या अगोदर आपल्या अंगणवाडीमध्ये खरंच कोणत्या गोष्टीची कमतरता आहे हे एका कागदावर लिहून घ्या. कारण की ही माहिती भरणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शक्यतो इंग्लिशमध्येच ही माहिती भरायची आहे. फॉर्म मी तुम्हाला मराठीत दाखवणार कशा पद्धतीने भरायचा, परंतु जी माहिती आहे ती माहिती आपल्याला इंग्लिशमध्ये भरणे आवश्यक आहे. या सुविधा आपल्यासाठी देण्यात येणार ते बघा. रिनोव्हेशन, सिव्हिल रिपेअर, टॉयलेट कंस्ट्रक्शन, ड्रिंकिंग वॉटर कनेक्शन, किचन कंस्ट्रक्शन, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, सोलर पॅनल, ECC मटेरियल, कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर AWH, मोबाईल अंगणवाडी सेंटर्स, पोषण वाटिका आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम, डिजिटल GMD, बाउंड्री वॉल्स, प्ले एरिया, ऑदर्स, हे सर्व त्यांनी लिस्ट आपल्या समोर दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्या अंगणवाडीसाठी जे काय आवश्यक साधने आहेत म्हणजे जे आपल्या अंगणवाडीला गरज आहे ते आपण करून घ्यायचं. आता सरळ आपण त्या लिंक वरती जाऊया आणि त्या लिंक वरती माहिती भरून घेऊया. तर बघा, दिलेल्या लिंक वरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर गुगल क्रोम वरती आपली ती लिंक ओपन होणार आहे. लिंक ओपन होण्यासाठी नेटवर्कचं कनेक्शन स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन होत आहे. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत CSR सहकार्यासाठी अंगणवाडी केंद्रांची माहिती. बघा, या पद्धतीने पेज ओपन होत आहे. तर याला आपण मराठीमध्ये कसं करून घ्यायचं अगोदर हे जाणून घ्या. बघा, इथं 3 डॉट दिसत आहे. त्या 3 डॉटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ट्रान्सलेट, इथं ट्रान्सलेट हे बटन आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली जो फॉर्म आहे तो आपोआपच हा मराठीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन झाला. आता सुरुवातीला आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. सोलापूर आहे आमचा जिल्हा. मी सोलापूर जिल्हा निवडणार आहे. तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही निवडून घ्यायचा आहे. गाव आहे सांगोला.
जे तुमचं गाव असेल ते निवडून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा LGD कोड हा आपल्या सुपरवायझर मॅडम कडून आपल्याला भेटणार आहे. तो LGD कोड देखील तुम्ही इथं लिहायचा आहे. जर तुम्हाला अजूनपर्यंत LGD कोडची माहिती झाली नसेल तर आपल्या मॅडमशी संपर्क करा आणि LGD कोड हा मागवून घ्या. तर बघा LGD कोड देखील टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या अंगणवाडीचं नाव इथं आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे बघा माहिती आपल्या अंगणवाडीचा कोड टाकायचा. जो आपल्या अंगणवाडीचा कोड आहे तो कोड टाकून घ्यायचा. आता कोड टाकल्यानंतर पुढची महत्वाची माहिती आहे की आपलं स्थान कुठलं, ग्रामीण आहे, शहरी आहे की आदिवासी आहे. तर शहरी आहे त्यामुळे इथं आपण शहरी असं लिहिणार आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा ऑप्शन बघा हस्तक्षेपाचा प्रकार. तर इथं आपण गव्हर्नमेंट अंगणवाडी असं लिहायचं आहे. आता कामाचे वर्णन म्हणजे इथं आपल्याला आपल्या अंगणवाडीमध्ये कोणत्या सुधारणा हव्या आहेत हे आपण इथं लिहायचं आहे. ज्या अंगणवाडीमध्ये आपल्याला आवश्यक सुधारणा हव्या आहेत त्या सर्व सुधारणा आपण इथं लिहून घ्यायच्या आहेत. तर बघा आपल्याला जे कोणतं काम हवं आहे मी सर्व ते लिहिलेलं आहे. तुम्ही देखील या पद्धतीने तुमच्या अंगणवाडीमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या तुम्ही इथं लिहू शकता. या पद्धतीने लिहिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर खाली काय म्हटलेलं आहे, नोडल अधिकारी नाव आणि संपर्क. तर सेविकाताईंनो इथं आपल्या सुपरवायझर मॅडमचं नाव टाकायचं आहे आणि त्यांचाच मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. त्यामुळे आपल्या सुपरवायझर मॅडमचं जे काही नाव असेल ते तुम्ही नाव टाकून घ्या आणि त्यांचाच मोबाईल नंबर इथं तुम्ही लिहायचा आहे हे लक्षात ठेवा आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं. आपल्या अंगणवाडीसाठी कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत त्या सर्व सुधारणा पुन्हा एकदा चेक करून घ्या. कारण की जर आपण व्यवस्थित माहिती भरली तरच ती योग्य माहिती आयुक्तालयापर्यंत पोहोचणार आहे आणि ते आपल्याला मदत करू शकणार आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि या पद्धतीनेच फॉर्म भरून हा फॉर्म सबमिट करा. बघा सर्व माहिती मी भरलेली आहे. आपला LGD कोड तुम्ही आपल्या सुपरवायझर मॅडम कडून मागून घ्या. जिल्हा, गाव, अंगणवाडीचं नाव, अंगणवाडीचा कोड अगदी सर्व व्यवस्थितपणे लिहा आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करा. बघा सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर मिशन सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 अंतर्गत CSR सहकार्यासाठी अंगणवाडी केंद्राची माहिती भरली गेलेली आहे. युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड म्हणजे तुमचा रिस्पॉन्स हा सक्सेसफुली भरला गेलेला आहे अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे. आता आपली ही माहिती पूर्णपणे भरली गेली. याच पद्धतीने सर्व सेविकाताईंनो माहिती भरून घ्या आणि अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्ही योग्य माहिती भरली तरच तुम्हाला त्याचा फायदा भेटणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेविकाताईंना ही माहिती शेअर करा.